श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, शिवलीला अमृत या ग्रंथातील 4था अध्याय हा आपण घेणार आहोत. याच्यामध्ये बघा 4था अध्याय विमर्शन व चंद्रसेन राजाची कथा आहे. हाच आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. सूत म्हणाले, सज्जन हो, किरात देशाचा राजा विमर्शन हा मोठा शिवभक्त असूनही त्याला मंदिरा व मंदिराक्षी यांची आवड होती. एके दिवशी त्याची राणी कुमद्वती हिने त्याला विचारले, नाथ शिवभक्त असूनही तुमच्याकडून दोष घडतात, हे कसे? यावर राजा म्हणाला, प्रिये, पूर्वजन्मी मी पंपानगरीत श्वान होतो. एका महाशिवरात्रीस मला उपवास शिवालयाला प्रदक्षिणा घडल्या आणि शिवदर्शन करता करताच माझे प्राण गेले. त्या पुण्याईने राजदेह मिळाला, तरी श्वान जन्मातील काही प्रवृत्ती अजूनही असल्याने असे घडत आहे. तेव्हा राणीने पूर्वजन्म विचारला असता तो म्हणाला, पूर्वजन्मी तू कपोती असताना तुलाही शिव मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घडल्या व ससाण्याने मारले असता तू शिवालयासमोरच प्राणत्याग केलास. त्यामुळे आता तू राणी झाली आहेस. मग राजाने तिला त्याचे स्वतःचे व तिचे पुढील 6 जन्म सांगून आणि ती आपल्या दोघांना कैलासात स्थान मिळणार असल्याचे सांगितले. ते ऐकून राणी धन्य झाली. दुसरी कथा सांगताना सूत म्हणाले, उज्जैनीचा राजा चंद्रसेन महाकाळेश्वराचा भक्त होता. त्याच्या मणिभद्र नावाच्या मित्राने त्याला एक दिव्य मणी दिला असल्याने त्याच्या राज्यात नेहमी सुबत्ता होती. ते वृत्त कळताच पृथ्वीवरच्या इतर राजाने एकी करून त्याच्या नगराला वेढा दिला व मण्याची मागणी केली. तेव्हा राजाने महाकाळेश्वरालाच साकडे घातले व पूजा आरंभिली. प्रजाजनासमवेत एक तरुण विधवा गवळीण आपल्या 6 वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती. घरी गेल्यावर तिचा मुलगा एका दगडालाच शिवपिंडी मानून तिच्या पूजा करू लागला. मुखाने शिवनाम घेऊ लागला. त्या खेळात रमल्याने त्याला आईची हाक ऐकू आली नाही, म्हणून ती रागवली व त्याची पूजा उधळून दिली. तिने त्याला फरफरटत घरात नेले. त्या दुःखाने तो बेशुद्ध पडला. शुद्धीवर आला तेव्हाही तो शिवजप करीत होता. ते पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्या मुलाला दर्शन आणि वरदान देऊन त्याच्यासाठी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित सुवर्ण मंदिर निर्माण केले. ते वृत्त कळताच शत्रुराजांनी चंद्रसेनाशी सख्य केले व शिवदर्शनासाठी आले. हनुमंताने प्रकट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवले. तोच श्रीकर पुढे नंदराजा म्हणून गोकुळात जन्माला. शिवलीला अमृत. श्री गणेशाय नम. धराधरे इंद्र नंदिनी मानसरोवर मराळ उदार कर्पूर गौर अगम्य गुण अपार तुझे वर्णिता सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य अवसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटेल ज्याचे आगमन ठाई न पडे ब्रह्मदेका जाणोनी भक्ताचे मानस तेथेची प्रगटे जगन्निवास एच विषयी सुते इतिहास शोनकादिका प्रती सांगितला किरात दिशीचा राजा विमर्शन परम प्रतापी शत्रू भंजन मृगया करीत हिंसक दारुण मध्यमासी रत सदा चतुर्वर्णीच्या स्त्रिया भोगित निर्दय अघर्मेची वर्तत परिशिव भजनी असे रत विधीने पूजित नित्य शिवासी त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती परम चतुर्गुणवती पती प्रति पुसे एकांती कापट्टे रीती टाकुनिया मने शिवव्रत आचरता बहुवस शिवरात्री सोमवार प्रदोष गीतनृत्य सोय करिता विशेष शिवलीला अमृत वर्णिता दोषही घडती तुम्हापासून इकडे शिवभजन सावधान मग तो राजा विमर्शन वर्तमान सांगे पुरातन पे मी पूर्वी पंपा नामनगरी सारमेय होती सुंदरे तो मागवंदे चतुर्दशी शिवरात्री शिवमंदिरासमोर आलो शिवपूजा पाहिली समस्त द्वारे उभे होते राजदूत तीही दंड मारेला त्वरित सव्य पळत प्रदक्षिणा करी आणि आलो प्रतनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या शिवसदना मागुती बैसलो येऊन तवतीही क्रोधे मारिला बाण म्या शिवलिंग पुढे लक्षण तेथेची प्राण सोडिला त्या पुण्यकर्मे करून आता राजदेह पावलो जाण परिश्वानाचे दुष्टगुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्हासी पूर्वज्ञान तरी मी कोण होते सांगा मज लागून
मग तो बोले विमर्श न कपती होतीस तू पूर्वी, मासपिंड नेता मुखी धरून पाठी लागला पक्षी शयन, शिवालयास प्रदक्षिणा तीन करोनी बैसलीस शिखरी, तू श्रमलीस अत्यंत तुझ शयन पक्षी मारित, शिवसदनासमोर शरीर पडत, तिराणी सत्य झालीस तू. मग कुमुदती म्हणे रायास, तुम्ही त्रिकाळ ज्ञानी पुण्यपुरुष, तुम्ही आम्ही जाऊ कोणे जन्मास सांगा समस्त वृत्तांत. हा यावरी तो राव म्हणे एक मृगनेत्रे, इभग म्हणे सिंधू देशीचा नृप, इंदुवदने होईन पुढेला जन्मे मी, तू जया नामे राजकन्या होसी, मज लागे राजसे वारेसे, तिसरे जन्मे सौराष्ट्र राव नेमेसी, होईल सुत्य गुन्हे सरिते, तू कलिंग कन्या होऊन मज वारिसी सत्य जान, चौथे जन्मा गांधार राव होऊन तू मागध कन्या होऊन वरिसी मज, पाचव्या जन्मी अवंती राज दाशारह कन्या तू पावसी मज, सहावे जन्मी अनर्थ पती सहज तू यती कन्या गुणवती, सातव्या जन्मी पांड्यराज होऊन तू पद्मराज कन्या वसुमती पूर्ण, तेथे मी बहुत ख्याती करून शत्रुदंडित शिवप्रतापे महाधर्म वाढविन, जन्मोजन्मी शिवभजन करीन, मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना, शरण रेगेन अगस्तीस शेव दीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने, तुझ समेत कैलास पद पावेन निर्धारे, सुत म्हणेले शोनकादिका प्रती, तुकीही जन्म घेऊनी तो भूपती ब्रह्मा वेता होऊनी अंती अक्षय शिवपद पावला, ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णू न शके द्रोहीन, सूत्रा वेदशास्त्रासी सीमा न कळे ज्याची वर्णवाया, ऐकुनी शिवगुण कीर्तन सदन होय जयाचे मन, अश्रुधारा नयन जयाचे कदान वाहती, धिक त्याचे जिने धिक कर्म धिक विद्या धिक धर्म, तो वाचेचे काय अधम, दुरात्मा व्यर्थ संसारी ऐके शिवभजनाची थोरी, उज्जैनी नामे महानगरी रावचंद्रसेन राज्य करी, न्यायनीती करो न्याय ज्योतिलिंग महाकाळेश्वर, त्याच्या भजनी रतन रूपवर, मित्र एक नाम मनी भद्र प्राण सखा रायाचा, मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ दया सागर, शिष्य भाविक आणि उदार पूर्व सुकृते प्राप्त होय, गृहिणी सुंदर आणि पतिव्रता पुत्र भक्त आणि सभाग्यता, व्युत्पन्न आणि सुरसवक्ता होय, विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस, मुक्ताफळ सुधा सुरस, पिता ज्ञानी गुरु तोची विशेष या पूर्व त्रिभुवनी, ऐसा तो रावचंद्रसेन मित्रमणी भद्र अति सुजान, त्याने एक मनी दिधला आणून चंडकिरण, दुसरा अष्टधातूंचा होता स्पर्श, होय चामिकर बावन कस, सर्प व्याघ्रत स्करवास राष्ट्रात नसे त्याकरिता, त्या मन्याचे होता दर्शन, सर्व रोग जाती भस्म होऊन, दुर्भिक्ष शोक आवर्षण करीत नाही नगरात, तो कंठी वांदिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पूर होत, समरांगणी जय अद्भुत नय अपयश कालत्रये, जे करावया येती वैर ते आपणची होती प्राणमित्र, आयुरारोग्य ऐश्वर्य अपार चढत चालिले नृपाचे भूपतो सर्व गुणी, वरिष्ठ शिवभजने गंगेचा लोटकी विवेक, भावरत्नांचा मुकुट समुद्र सुबट चातुर्याचा, की वैराग्य सरोवरीचा मराळ, की शांती उद्यानीचा तपस्वी निर्मळ, की ज्ञानमृताचा विशाळ, कृपाचे काय उचंबळा, ऐश्वर्य वाढता प्रबळ, द्वेष करीती पृथ्वीचे भूपाळ, मनी मागो पाठविती सकळ, स्पर्धा बळे वाढविते बहुतांशी असह्य झाले, अवनीचे भूभज एकवटले, अपार दळ घेऊन आले, भेडविले नगर रायाचे, इंदिरा राव कमल दलनयन, त्याच्या कंठी कौस्तुभ जान, की मृडा निवर मोळी, रोहिणी रमन प्रकाश घन, आणि मनी तैसा तो मनी आम्हासी देत वरित, म्हणून नृपानी पाठविले दूत, मग राव विचारे मनात कैसा अनर्थ ओढवला, थोर वस्तूंचे सग्रहण, तोची अनर्थासी कारण, ज्या कारणे जे भूषण तेची विदूषण रूप होय, अतिरूप अतिघन अतिविद्या अतिप्रीतीपूर्ण अतिभोग अतिभूषण, विघ्नांची कारण तोची होय, बोले राव चंद्रसेन मनी जरी द्यावाया लागून, तरी जाईल क्षात्रपण युद्ध दारुण न करवे, आता स्वामी महाकाळेश्वर करुण सिंधी कर्पूर गौरव, तो दीननाथ जगद्दुरा वज्रपंजर भक्तासी, त्यासी शरण जाऊई अवसरी, जो भक्त कांज कैवारी, जो त्रिपुरांतक हिमनगरी कुमारी, प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरी बैसला, सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले, बाहेर सेना येऊन प्रधान युद्ध करीत, शिवस्मरण महायंत्राचे नगरावरून मार होते अनिवार्य, सर्व चित्ता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी, प्रीती करून करी श्रोत मिश्रित त्र्यंबक पूजन, मानस ध्यान यथाविधी, बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ परी, चिंतारहित भूपती प्रेमळ देव, द्वारी वाद्याचा कल्लोळ, चतुर्विद्य वादे वाजविती, राव करीत महापूजन, पौरजन विलोकिती मिळून, त्यात एक ग्रोप
गृहिणी पतीहीन कुमार कडीले घेऊन पातली 6 वर्षाचा बाळ राजा पूजा करीती पाहे सकळ निरखोनिया वाढवेल गोपगृहिणी आली घरा कुमार कडे खालता उतरून आपण कुरी गृहीचे कारण शेजारी उद्वस तृण सदन बाळ जाऊन बैसला तेथे लिंगाकृती पाषाण पाहून मृत्तिकेची विधिका करून दिव्य शिव प्रतिमा मांडून करी स्थापन प्रीतीने कोणी दुजे नाही तेथे लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाहे प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्राविषयी वाहे पाषाण धूपदीप नैवेद्य पूर्णतेने ची करून करीत असे आद्र तृण पुष्प सुवासहीन तोची वाहे आवडी करून नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे परिमळ द्रव्ये कैची जवळे शिवावरे मृत्तिका उधळे मृत्तिकाच घेऊन कर्म अळी पुष्पाजवळी समर्पित यव रायायसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून ध्यान करी नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून एबा पुत्रा करी भोजन बहुवेळा हक्क फोडून पाचारिता निधी प्रत्युत्तर मनोनी बाहेर येऊन या पाहे तव शून्यग्रही बैसला आहे मने अर्भका मांडिले काय चाल भोजना झडकरी परिनिधी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करून सत्वर त्याचे लिंगाने पूजा समग्र निरखुनिया झुगारिली चाल भोजना त्वरित म्हणून हस्तकी धरून उडीत बाळनेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विदारिली आहा शिव शिव म्हणून घेत वक्षस्थळ बडवून दुःखी पडला मूर्छ येऊन मने प्राण देईन मी आता गली प्रदाने देऊन माता जाऊनी करी भोजन जीर्ण वस्त्र पाघरून तृणसेज पहुडले इकडे पूजा भंगली म्हणून बाळरडे शिवनाम घेऊन तो दयाळ उमार मन अद्भुत नवलपे केले तृणग्रह होत जे जर्जर झाले रत्नखचित शिव मंदिर हिऱ्याचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकती चारीद्वारे रत्नखचित मध्ये मणिमय दिव्यलिंग विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिलिंगाचे नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचारे पूजा दिसत सिद्ध करोनी ठेविले समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजा बाळे केले प्रती करून षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पाजोळी वाहत असे शिवनामावळे उच्चारित बाळ कीर्ती नरंगे नाचत शिव मने माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळका मने ते वेळे मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमुळे अवश्य म्हणे मातेचे दर्शन आणि तो येथे म्हणून गेला आपल्या गृहात तव ते देखील रत्नखचित माता निर्दिष्ट दिव्य मंचके पाहिले स्वरूप पालटन झाली ते नारे पद्मीनं सर्वालंकारे करून शोभायमान पहोडली 30 बाळके जागे करून मने चाल घेई शिवदर्शन तव ती पाहे चौकडे विलोकून अद्भुत करणे शिवाची हृदय धरून दृढ बाळ शिवालय आले तत्काळ मने धन्य तू शिवदयाळा धन्य बाळ भक्त हा गोपादारा गेली राजगृही धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराचे अद्भुत करणे राव आश्चर्य करोनी पाहे नैनी नागरिक जनांच्या श्रणी धावती बाळ पाहवाया दिगंतरी गाजले हाक बहुत बाळकासे पावला उमानात अवंती नगरा येते धावत जन अपार पाहवया चंद्रसेन राया प्रती नृपावनीचे सांगून पाठविते धन्य धन्य तुझी भक्ती गिरिजावर प्रसन्न होते आम्ही टाकुनी द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना तो बाळपा औ नैना कैलास राना प्रसन्न ज्यासे ऐसे ऐकता चंद्रसेना अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठ जाना उज्जयिनी नामती याचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण त्या बाळकासे वंदोना आश्चर्य करीती सर्व हे म्हणती जे शिव प्रसन्न ते तृणकुटी होय सुवर्ण सदन शत्रू ते पूर्ण मित्र होऊन ओळगती सर्वस्वे गृहीच्या दासी सिद्ध होऊन न मागता पूर्वे ती इच्छिले पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतर होऊन कल्पिले फळ देती ते मुका होईल पंडित पांगुळ पावना पुढे धावत जन्मांध रत्न पारखित मूढ अत्यंत होय वक्ता रंक भनंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौम न करिता सायास दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिते पाय जेथे जेथे खनु जाय तेथे तेथे निधान सापडती अभ्यास न करिता बहुवस सापडे वेदांचा सारांश सकळा कळा येते हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा तुझसे गोवाहन प्रसन्न झाला गोप विप्रप्रती पाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीत तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुता अंजनी प्रिय जो राघव चरणा र विदभ्रमर भूगर्भ रत्नमानस संतापहारा वत्रारी शत्रुजनक नगरा दहन मदन दमन जो द्रोणाचळ उत्पाटना उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभे बैसनो पाळे तृये नंदन पृथ्वीचा ऐसा प्रगटला मारुती समस्त
शोनिपाळ चरणी लागती, राघव प्रिय कर बाळाप्रती, हृदय धरून उपदेशे, शिवपंचाक्षरी मंत्र उपदेशेती, साक्षात रुद्र त्यास न्यास, मातृका ध्यान प्रकार, प्रदोष सोमवार व्रत सांगे, हनुमंते मस्तके ठेविला हात, झाला चतुर्दश विद्यावंत, चतुपुष्टी कळा आकळीत, जैसा आमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता, झाला वायुकुमार, सकळ राव करीती, जय जयकार पुष्पे सुरोर वर्षती, यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद, श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद, तुझे आठवे पिढी सनंद, जन्मेल गोपराज गोकुळे, त्याचा पुत्र पितवसन होईल, श्रीकृष्ण कंस दमन, शिशुपालांतक कौरव मर्दन, पांडव पाळक गोविंद, श्रीहरीच्या अनंत अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती, जीवी जपमाळेच्या मनी परतो नेती, अवतार स्थिती तेसेची की संवत्सर मास स्थिती वार तुची परत ती वारंवार, तैसा अवतार धरी श्रीधर, श्रीकर सत्य जानपा, ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला तेथेचे अंतर्धान, सर्व भुभुज मनती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे, ज्याचा श्रीगुरु हनुमंत त्यासे काय न्यून पदार्थ, श्रीकर चंद्रसेन रूपनाथ बोळवित सर्व भूपाते, वस्त्रेभूषणे देऊन बोळविले पावले स्वस्थानी, मग सोमवार प्रदोष प्रीती करून श्रीकर चंद्रसेन आचरती, शिवरात्री उत्साह करीती, याचकाचे आर्तपूर्वेती, शिवलीला अमृत श्रवण करीती, अंती शिवपदाप्रती पावले, हा अध्याय करिता पठन, संतती संपत्ती आयुष्यवर्धन, शिवार्चन रत ज्याचे मन, विघ्ने भीती तयसी, शिलीलामृत ग्रंथ वासरमणी देखोनी विकासती, सज्जन कमळिनी जीव शिव चक्रवाके दोनी, ऐके येती प्रीतीने, निंदक दुर्जन अभक्त ते अंधारी लपती दिवाभित, शिवनिंदकासी वैकुंठनाथ महानरकात नियो निघाले, विष्णू निंदक जे अपवित्र त्यासी कुंभीपाकी घाले त्रिनेत्र, येव हरिहर निंदकासी सूर्यपुत्र, नाना प्रकारे जाचकरे ब्रह्मानंद इतिवर्या, श्रीभक्त कैलास चळ निवासिया, श्रीधर वरदा मृंडानी प्रिया, तुझी लीला वदवी तो, शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्राह्मोत्तर खंड परिसो सज्जन, अखंड चतुर्दशाध्याय गोढा, श्री साम सदाशिव नमस्तो शुभम भवतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत या ग्रंथातील 4था अध्याय घेतलेला आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याकडून कुणाला तरी सेवा घडतीये, कोणाला तरी म्हणजे देवाचे 2 शब्द कानी पडतायत, तर हे नक्कीच आपल्याला सुद्धा पुण्य मिळतंय. तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा शंकर पार्वतीच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.